अकोला जिल्हाधिकाऱ्यांना वंचिततर्फे निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी महानगरपालिकेनं खासगी कंपन्यांद्वारे सुरू केलेला मालमत्ता कर वसुलीचा ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली। अकोला महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांच्याशी चर्चा केली आणि या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे एक शिष्टमंडळ अकोला आयुक्त लहाने यांना भेटले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आणि आयुक्त यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी मला 2 दिवसांचा अवधी द्या, मी या प्रकरणाचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतो असं आश्वासन दिलं। वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं सांगितलं की महानगरपालिकेनं खासगी कंपनीद्वारे बेकायदेशीर आणि अवाढव्य वसुली सुरू केली आहे, त्यामुळे अकोलेकरांची लूट चालू आहे। थकीत रकमेवर मोठ्या प्रमाणात दंड लावण्यात आला आहे। या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे धास्तावले आहे। 2 दिवसात या प्रकरणी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलं। महापालिका आयुक्तांना कालच्या मुंबईच्या आंदोलनानंतर उपसचिव हंपडिया मॅडम यांनी दिलेल्या सूचनेनुसार चर्चेनुसार भेटायला आलो होतो। त्या चर्चेनुसार ठरलं होतं की आयुक्तांनी खाजगीकरणाच्या प्रक्रियेबाबत पुनर्विचार करावी। ही संपूर्ण प्रक्रिया ही अवैधरित्या झाली आहे, याचे आम्ही दस्तऐवज त्यांना दिलेले आहेत। त्या दस्तऐवजाची तपासणी करतील व सोबत जे 24% व्याजदर लावण्यात येत आहे त्याची आम्ही सांगितलं आहे त्यांना। त्या प्रकारे त्यांची सूचना चर्चा झालेली आहे। त्यांनी वेळ अवधी मागितला आहे 2 दिवसाचा, तो अवधी आम्ही त्यांना देतो आहे। 2 दिवसात त्यांनी योग्य प्रक्रिया नाही केल्यास, योग्य डिसिजन नाही घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा पुढे घेण्यात येईल, याबाबत आम्ही त्यांना अवगत केले। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो।